आज निवड झाल्यानंतर आपण आज बैठक घेतलेली आहे. काय एकंदरीत बैठक होती आणि काय सांगा? भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावरती सोलापूरच्या दोन्ही जिल्ह्याची पूर्व आणि पश्चिम जिल्ह्याची प्रभारी म्हणून जबाबदारी दिली. त्याबद्दल मी भाजपाचं मनापासून आभार व्यक्त करेन. मला प्रभारी नेमल्याच्या नंतर आज पूर्व जिल्ह्याची बैठक सोलापूरमध्ये पार पडली आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष माननीय शशिकांतजी चव्हाण, संघटन सरचिटणीस माननीय विकासजी वाघमारे, माननीय प्रदीप पाटील, माननीय अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष बालाजी वाघमारे, माननीय मुजावर आणि सर्व भाजपाचे मंडळाचे अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे सगळे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. तर उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे. त्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या संदर्भातली एक चांगली चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. मंडळाचे अध्यक्ष नेमलेले आहेत, मंडळाच्या कार्यकारिणी नेमायच्या आहेत. त्याच्याबद्दलच्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली बोलणी आज या बैठकीमध्ये झाली. SIRचा एक मोठा कार्यक्रम आता निवडणूक आयोगानं हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या बाबीमध्ये काम करावं याच्याबद्दलची चर्चा सविस्तर या बैठकीमध्ये झाली. भाऊ, एकंदरीत पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गट आता सक्रिय होताना दिसतंय. आज सोलापुरात बैठक देखील द्यायची, त्या अनुषंगाने श्रीकांत शिंदे खासदार यांच्या उपस्थितीत होते. एकंदरीत कुठेतरी भाजपाला शेअर देण्यासाठी ही बैठक घेतली जाते का? पश्चिम नाही, असं काही नाही. आता पार्ट्या वाढण्यासाठी प्रत्येक पार्टीचे नेते मंडळी, कार्यकर्ते हे प्रयत्न करत राहतात. त्यामुळे भाजपला शेअर देण्याचा विषय नाही. शिवसेनेच्या पद्धतीने काम करते. भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावरती लोकांच्या मध्ये जाण्याचं काम करते. केंद्र सरकार, राज्य सरकारची कामं लोकांच्या मध्ये पोहोचवते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं काम तर 24 तास 365 दिवस सुरू आहे. लव जिहाद कुठेतरी पुन्हा एकदा अजून सातत्यानं लव जिहादच्या घटना घडतायत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही ज्या काही प्रकरणं आमच्या समोर येत आहेत त्या मुलींना मदत करण्यासाठी आम्ही मेहनत करतोय. आमचे मुख्यमंत्री महोदय, आमचं सरकार त्यासाठी सातत्यानं अशा अन्यायग्रस्त मुलींच्या पाठीशी पाठबळ उभा करतंय. परंतु लव जिहादचा एक कडक कायदा महाराष्ट्रामध्ये येण्याची आवश्यकता आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये पुढच्या अधिवेशनामध्ये तो लव जिहादचा कायदा येईल अशा पद्धतीचं काम सुरू आहे. बारामती निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण कधी चला, तो विषय झाला तर पुढं आता